तर गाईज नमस्कार. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आहे संडे आणि आज तारीख आहे 15 सप्टेंबर आणि आता इथे वाजले आहेत सकाळचे 4:45. तुम्ही बघू शकता. आता तर मागे लाईट आहे त्याच्यामुळे उजेड दिसत असेल. आणि आज स्पेशल दिवस आहे स्वरूपासाठी, कारण की आज स्वरूपा जाते इंडियामध्ये आणि ती जाणार आहे. आज एकटीच जाणार आहे. म्हणजे ऍक्च्युली मी तिच्यासोबत नाहीये, तर आज तिला जावं लागणार आहे एकटी. ज्यावेळेस आम्ही 4 महिन्यापूर्वी आलो होतो, 4 महिन्यापूर्वी आम्ही लग्न झाल्यानंतर फर्स्ट टाइम दोघं एकत्र इकडे आलो आणि आज ती ऍक्च्युली एकटी जात आहे. तर आमची ऍक्च्युली बॅग झाली, म्हणजे तिची बॅग पॅक झाली आहे. ते काय आम्ही शूट नाही केलं. आणि 1-2 दिवस आधी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या घरी गोष्ट ही माहिती नाही आहे ऍक्च्युली. तिच्या आई वडिलांना नाही माहिती. अपलोड थोडा उशिराच होईल. तर हा तिच्या भावाला माहिती आहे फक्त, आणि तोच तिला तिथे घ्यायला येईल ओमकारला. तो तिथे एअरपोर्टला तिला घ्यायला येणार आहे. की तिच्या आई वडिलांना नाही माहिती आणि कदाचित तिच्या वडिलांना आज सुट्टी असेल, तर ते घरी असणार 2 जण. तर ती तिकडे गेल्यावर तर ते रेकॉर्ड करेलच. आणि ते काय त्यांचे रिॲक्शन असेल ते बघायला भेटेलच आपल्याला. ओके. तर मित्रांनो, आता मी इथं पूजा वगैरे करून घेतो आणि थोडासा धूप वगैरे लावतो स्वामींपुढे आणि मग आपण भेटूया. आणि गाईज आता मी निघालोय थोडंसं पाणी बॉटल वगैरे घेण्यासाठी. तर आता मी चाललोय थोडंसं पाणी बॉटल वगैरे घेऊन घेतो तिच्यासाठी. आणि क्यूट गाईज. तर पाणी बॉटल वगैरे घेतो मी आणि अजून काय लागत असेल तर तिला विचारतो. मागे सनराईज होतोय गाईस. तर सकाळी सकाळी अगदी मस्त वाटतं इथे ॲक्च्युली. तर गाईज घेऊन झालं आहे सगळं आणि आता जस्ट रूमजवळ पोचलो. तर ॲक्च्युली मी आलो, सगळं घेतलं आणि मी बाहेर निघालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी पाणी बॉटल घेतलीच नाही. मग परत गेलो आतमध्ये, मग पाणी बॉटल घेतली. तर आता फायनली आम्ही निघालो एअरपोर्टला आणि आज थोडा मूड ऑफ पण आणि खूप हॅपी पण आहे मी, कारण घरी जायची एक्साइटमेंट आहे एवढ्या महिन्यानंतर. आणि ऑब्व्हियसली थोडासा मूड ऑफ याचबद्दल आहे की आता माझ्याबरोबर वैभव नाही येते ट्रॅव्हलिंगला मध्ये. आज मी एकटीच चालले. भीती एकटे ट्रॅव्हल करण्याची नाही आहे, तर तो बरोबर नाही आहे. तो त्या हॅपी मोमेंट्समध्ये तो माझ्याबरोबर असता तर खूप मजा आली असती. आणि आज खूप ट्रॅफिक आहे, कारण आज वर्किंग डे आहे, संडे असला तरी इकडचा. म्हणून खूप ट्रॅफिक आहे. तर आता आम्ही पोहोचू काही 15-20 मिनिटांमध्ये.
तर आता आम्ही फायनली पोचलो आहे डिपार्चरला. तर आता मी फायनली एअरपोर्टला आले आहे. तर माझ्या बोर्डिंग गेटला आले आहे मी आता. आणि तर फ्लाईट डिले झाली आहे. तर आता मी करते थोडंसं शॉपिंग घरच्यासाठी. मी फ्रीज मॅग्नेट घेत होती सौदीचं. असं काही आहे इकडचं. आता फ्लाईट जस्ट आली आहे. थोडा टाईम डिले झाला होता. तर फायनली वैभवने मला आत एंट्रीच्या तिकडेच सोडलं होतं. बॅग वगैरे चेकिंग वगैरे होऊन मग मी तिकडनंच निघाली. आणि आता फायनली मी आतमध्ये आली. खूप भीती वाटत होती. फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करते आणि मला मोस्टली इकडच्या भाषा नाही एवढं समजत. आणि सो तरी पण मी एवढं हे करून आतमध्ये आले. आणि की खूप घाबरायला होतं आता. आणि आता जस्ट चालू होईल आतमध्ये जाण्यासाठी. तर बघू पुढे कसं एक्सपिरियन्स होतं एकट्याने प्रवास करणं. आतापर्यंत इकडे फर्स्ट टाईम आली तेव्हा वैभव बरोबर होता, पण आता वैभव नव्हता बरोबर आजपर्यंत येईपर्यंत. पण तेच कंटिन्यू व्हिडिओ कॉल वगैरे. आणि माझ्या आईवडिलांना माहिती नव्हतं, त्यांना थोडंसं सरप्राईज द्यायचं होतं. आणि माझे सासू सासरे म्हणजे माझे आई पप्पा त्यांना सांगितलं होतं की आज येणार आहे. तर जस्ट कॉल वगैरे झाला. आणि तेच आता बघूया आत कसं एक्सपिरियन्स असेल ते. आणि तुम्ही बघू शकता तो 23 नंबर माझा बोर्डिंग गेट आहे. आणि ह्या साईडला फ्लाईट लागलेली आहे. आता मोस्टली आपण बघू की तिथे आतमध्ये कसं होईल ते सगळं. जी फ्लाईट आली होती ती फ्लाईटमधून आता सगळे पॅसेंजर बाहेर पडत आहेत. तुम्ही बघू शकता. सो आता चालू आहे. चला मस्ती ना. फायनली आता इथे आतमध्ये आली आहे फ्लाईट. थोडा खूप डिले झाली होती. 9:30ची होती. 10:40ला आली आहे. आणि आता हे सिरीज ते झोनप्रमाणे घेत आहेत. हे असे झोनप्रमाणे बोर्डिंग झोनप्रमाणे घेतात. त्याशिवाय ते आतमध्ये जाऊ शकत नाही. ते चेकिंग चालू असते. आणि मोस्टली इथे फॅमिली वगैरे कोण एवढं दिसत नाही आहे. मोस्टली जे इथे कामाला वगैरे असणारी माणसं जास्त इथे. सो त्यामुळे एवढं तरी मला वाटत नाही की फ्लाईट भरलेली असेल. बट जेवढी आहे ती मोस्टली जेंट्सच आहेत जास्त करून. लेडीज आहेत ते पण जास्त नाही. आणि असलेल्या फॅमिलीमध्ये. आणि ह्याच्यामध्ये आता माझा एक्सपिरियन्स कसा राहील ते बघू आपण पुढे. तर आता आतमध्ये आलो आहे. मोस्टली जास्त पॅसेंजर नाही आहेत.
आता मी पोचली आहे इंडियामध्ये अंधेरी इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि त्याचबरोबर मी वैभवशी ऑनलाईन बोलते. हाय कर वैभव. तर आता जाणार आहे बॅग घ्यायला कन्व्हेअरला आणि मी थोडं कन्फ्यूज आहे की कुठल्या कन्व्हेअरला जायचं हे मला माहिती नाही आहे. ते मोस्टली सगळी माणसं चालली तर इकडनंच जाणार आहे आम्ही. तर बघू. फायनली आता इकडनं आपण बाहेर एक्झिट करू अरायवलच्या इथे. आणि आता मी इकडनंच कदाचित वरती जाईन. भाऊ येईल आता घ्यायला. फायनली मी पोचली आहे मुंबईमध्ये. पार्चरला आली आहे. आता मी वेट करते भावाचा. इथे भाऊ येईल आणि हा आपल्या इंडियाचा फ्लॅग. खूप मस्त वाटते परत इंडियाला येऊन. जाऊ शकतो आणि जिथून मी आले ते अरायवल होतं. आणि फायनली मी इकडे आली आहे. तर मी भावाला फोन करते तर बघूया आपण. तर आता माझा भाऊ येईल घ्यायला आणि मम्मी पप्पांना पण आता माहिती नाही. म्हणजे माझ्या आईंशी बोलली आहे आणि माझ्या नंदनशी फोनवर बोलणं झालं व्हिडिओ कॉलवर. तर आता बघू घरी गेल्यावर मम्मी पप्पांच्या समोर मी सरप्राईजली उभी राहणार आहे आणि त्यांचं रिॲक्शन आपण कॅप्चर करूच ब्लॉगमध्ये. तो तर इकडचं वातावरण एवढं मस्त आहे ना की खरंच मी आता वैभवला खरं खूप मिस करते आणि त्याला साईड टू साईड मी व्हिडिओ कॉलही करत राहिले. आणि आम्ही रात्रभर झोपलो नव्हतो ह्याच्यामुळेच की बाबा मी उद्या एकटी प्रवास करणार आहे फर्स्ट टाइम इंटरनॅशनल. सो त्यामुळेच. आणि आता फायनली मी पोचले. वातावरण खूप मस्त होतं आणि कॅप्टननी सांगितलं होतं की मुंबईचं वातावरण थोडंसं खराब होतं कारण पावसाचं चिन्ह होतं. सो पाऊस पण आत्ता जसं आम्ही लँड झालो आणि पाऊस खूप प्रचंड पडायला लागला आहे. तुम्ही आजूबाजूचं वातावरण हे बघू शकता. मागच्या साईडला तर पूर्ण असं एकदम काळोख होऊन गेला. बिल्डिंग वगैरे काहीच दिसत नाही आहेत. आणि आता भाऊ येईलच 10-15 मिनिटामध्ये. सो भाऊ पण भेटेल. त्याचं पण रिॲक्शन आपण बघूयाच काय असेल. आणि सो मम्मी पप्पांचं तर त्याच्यापेक्षा खतरनाक. ओके भेटू आपण पुढे. फायनली भाऊ आलाय. आपण बघूया ही ती गाडी आहे आणि शहाण्याचं रिएक्शन काय असेल. कसं वाटतंय तुला मला भेटून? एकदम मस्त. प्रीतीश सर गाडी चालवतात.
फायनली आता भाऊ आलाय माझी. आणि तुला मला भेटून कसं वाटतंय? किती महिन्याने भेटतोय आपण? 6-7 महिन्याने भेटतोय आणि बरं वाटतं. बघू मम्मी पप्पांची रिएक्शन घरी गेल्यावर काय असेल. आता आम्ही दादरमध्ये पोहोचलो. तर आता दादरमध्ये हे तुम्ही होल्डर्स वगैरे बघू शकतात की गणपतीची वाईब एक नंबर वाटते. आणि असं प्रत्येक ठिकाणी जे आहे आणि ट्रॅफिक मुंबईचं ते तर बोलायलाच नको. आणि आता आम्ही फायनली दादरला पोहोचलोय. अरे बाबा जा ना, काय करतोय? आता स्वरूपा तिच्या घरी आलेली आहे. तर आता मम्मी पप्पांचं रिॲक्शन बघायचं आपल्याला, कारण की तिने कोणाला सांगितलं नाही आहे की ती येणार आहे म्हणून मुंबईला. तर आता लेट्स सी, बघूया कसं रिॲक्शन आहे आता. तर आता मंडळी मी फायनली घरी आली आहे. माझ्या आईवडिलांचं तुम्ही रिएक्शन बघितलंच असेल. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला असं सरप्राईज दिल्यावर त्यांची रिएक्शन काय असते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला करा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.